की पानशेत धरण हे ब्लास्ट फुटलं ते YB चव्हाण संपूर्ण परीक्षण करण्याकरता आले. पोलिसांनी ह्याच्या सायरनवर डिक्लेअरच केलं की त्याने आपापल्या घराच्या बाहेर निघा. नारायण सदाशिव शनिवार बुधवार पेठ शनिवारवाडीची बॅक साईड संपूर्ण पाण्याखाली होती. आमच्याकडे काही राहिलं नव्हतं, फक्त अंगावर कपडा होता. 8 महिने आम्ही त्या शाळेमध्ये राहत होतो. हे माझे वर्गमित्र ते आज कुठं आहेत माहीत पण नाही. माझं नाव सुभाष महादेव सातव. 12 जुलै 1961 या दिवशी सकाळी 10:30 वाजता पानशेत धरण आणि खडकवासला धरण हे जे ब्लास्ट झालं त्यावेळेला मी इयत्ता 9वीत शिकत होतो आणि माझी शाळा शिवाजीनगर स्टेशनच्या समोर भारत इंग्लिश स्कूल म्हणून माझ्या शाळेचं नाव, त्या शाळेमधला मी विद्यार्थी त्यावेळेला होतो. तेव्हा कुठे राहत होता सर तुम्ही, म्हणजे राहायला कुठे? त्यावेळेला आम्ही आमचं कुटुंब संपूर्ण कुटुंब सकाळ प्रेसच्या तिथे मी शनिवारवाडीची मागची बाजू त्या परिसरामध्ये आम्ही त्यावेळेला राहत होतो. आणि तुमचं वय किती होतं त्यावेळेला? माझं 13 वर्षाचं वय होतं. अच्छा. आणि 13 वर्षाचं असताना माझी शाळा शिवाजीनगरला होती. त्यावेळेला बसेस किंवा बाकी ट्रान्सपोर्टचा फार प्रॉब्लेम होता. सायकली आणि बसेस एवढंच तो ट्रान्सपोर्टचा सुविधा होती. तर आम्ही त्यावेळेला पायाने जायचो शिवाजीनगरच्या शाळेचा, तिथल्या भारत इंग्लिश स्कूलमध्ये. तुमचा दिवस कसा जायचा? म्हणजे धरण फुटल्याचं आपण नंतर घेऊ, पण तुमचा दिवस कसा जायचा नॉर्मल? साधारणपणे सामान्य माणसाप्रमाणे आम्ही सकाळी 10:30-11 वाजता, आमची 11 वाजता शाळा असायची घरातून. त्यावेळेला 10:30 वाजता आम्ही पायाने जायचो. जाताना आमचे काही वर्गमित्र असायचे आमच्या परिसरात राहणारे, ते सगळे आम्ही एकत्रच पायी आम्ही शिवाजीनगरच्या ST स्टँडसमोर आमच्या शाळेमध्ये आम्ही त्यावेळेला जात असतो. साधारण 5-5:30ला शाळा सुटली की 5:30 वाजता आम्ही सगळे मित्र, परत 10-12 जण मित्र सगळे ह्या भागातच राहणारे असल्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र बरोबर यायचो. साधारण संध्याकाळचे 6 वाजता आम्ही घरी यायचो. 6 नंतर मग तिथलं म्हणजे तुमचे आता आई वडील असतील किंवा शेजारी पाजारी, तर लोक तेव्हा काय करायचे? आता तुम्ही शाळकरी होतात, तुमचं शाळा वगैरे, पण तुमचे मोठे लोक जे होते त्यांचं आयुष्य कसं असायचं? म्हणजे व्यवसाय कोण काय करायचे वगैरे? घरातले किंवा आजूबाजूचे लोक काय करायचे ते फक्त थोडं जरा सांगा. त्यावेळेच्या परिस्थितीनुसार आमचं हे फार मोठं कुटुंब होतं. साधारण 25 माणसाचं कुटुंब होतं त्यावेळेच्या परिस्थितीनुसार. आणि ॲट दॅट टाईम त्यावेळेला माझे वडील हे एकटेच कमावणारे होते. आम्ही 5 जण भाऊ आणि 1 बहीण, असे 6 माणसं आमच्या घरातले. आमच्या आई वडील आणि आमचे 3 चुलत भावंडं. आमचं वाघोली गाव, त्या वाघोली गावातले आमचे 3 चुलत भाऊ, 2 चुलत भाऊ, 1 बहीण, ते सुद्धा शिक्षणाकरता आमच्याकडेच त्यावेळेला राहत होते. आमच्या वडिलांची आई असं आणि बाकी आले गेले असे खूप नातेवाईक. साधारण 25 माणसाचं आमचं कुटुंब होतं. कमवणारे वडील एकटेच. परिस्थिती बेताची होती. जो एवढ्या माणसाचं कुटुंब त्यावेळेला सांभाळायचं तसं अवघड होतं. आणि जर तुम्ही म्हणजे आम्ही जर आता हे 12 जुलैच्या आधी आठवडाभर तेव्हा तुमच्या घरी किंवा आजूबाजूला आलो असतो तर आम्हाला कसं दिसलं असतं वातावरण? म्हणजे लोक काय करतायत वगैरे, ते कसं वाटलं असतं? 12 जुलैच्या अगोदर खरं तर पाहता हे धरण 10 किंवा 11 जुलैलाच खरं फुटणार होतं ॲक्च्युली. परंतु त्यावेळेला मिलिटरी एरिया आहे तिकडे, नॅशनल मिलिटरी एरियाचा तो भाग असल्यामुळं मिलिटरीतल्या लोकांनी 10 तारीख आणि 11 जुलै या दिवशी पानशेत धरण ते मातीचं होतं त्या परिस्थितीत. आणि ते असं त्याला अशा भेगा पडायला लागल्या. म्हणून मिलिटरीतल्या लोकांनी सिमेंटचे पोती थोपून ते धरण न फुटेल या अशा परिस्थितीत खूप प्रयत्न केले, पण ते कंट्रोलच्या बाहेर गेले. ते पानशेतचं धरण हे 11 जुलैला रात्री 12-12:30 वाजताच ते फुटलेलं होतं. आणि ते संपूर्ण पाणी खडकवासला धरणामध्ये ते सगळं आलं. आणि त्यावेळच्या परिस्थितीनुसार आत्ता जशी 4-5 दिवस सतत जो पाऊस पडतोय ना, असं त्यावेळेला जवळ 8 जुलैपासून ते 12 जुलैपर्यंत सतत तो पाऊस
सारखा पडत होता, तो एक परिणाम मग त्या झाला. 2 दिवसात वातावरण कसं होतं? म्हणजे लोक घाबरलेली वातावरण होती किंवा काही वेगळं असं काहीतरी नकारात्मक घटना घडणारे असं जाणवत होतं का तसं वातावरण? लोकांना काही कल्पनाच नव्हती. हा. हे इतकं इतकं भयानक संकट निर्माण होईल हे लोकांना कल्पनाच नव्हती. नेहमीप्रमाणे निसर्ग नियमानुसार पावसाळ्याचे दिवस होते, 3-4 दिवस सातत्याने तो पाऊस पडत होता. पण त्याचा विपरीत परिणाम असा झाला की पानशेत धरण हे ब्लास्ट फुटलं, ते हे कुणालाही माहिती नव्हतं. आणि 11 जुलैला मिलिटरीच्या लोकांनी, मग त्यावेळेला भारताचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण होते, तर त्यानुसार बातमी देणं गरजेचं होतं. YB चव्हाण हेलिकॉप्टरनी सकाळी 12 जुलैला सकाळी 8:30लाच हेलिकॉप्टरनी संपूर्ण परीक्षण करण्याकरता आले. आणि त्यांना जशी वरून ते दिसली परिस्थिती की हे आता काही खरं नाही, म्हणून त्यांनी मिलिटरीला ऑर्डर दिली की तुम्ही आता खडकवासला फोडा, आता त्याचा ब्लास्ट करा. त्याचं कारण असं, जर ते फोडलं नसतं किंवा ते निर्माण, तर त्या आजूबाजू खडकवासला, शिवणं, वडगाव बुद्रुक, दायरी हा संपूर्ण परिसर पाण्यात खाली गेला असता. शेकडो हजारो लोक गेले असते. म्हणून ते धरण फोडावं लागलं. ते फुटलं ते, आणि त्याचं संपूर्ण पाणी, दोन्ही धरणाचं पाणी संपूर्ण शहरात हळूहळू आम्हाला कल्पनाच नव्हती. आम्ही नेहमीप्रमाणे 10:30 वाजता शाळेत गेलो आणि 11:30 वाजता मग सगळीकडं इशारे, काय म्हणतात त्याला, बातमी पसरवली की दोन्ही धरणं फुटलेली आहेत, घरात कोणी थांबू नका. नारायण, सदाशिव, शनिवार आणि कसबा पेठ, आत्ता जो हायवे झाला ना काय, त्या परिसरामध्ये अनेक लोक त्यावेळेला छोट्या मोठ्या घरात, पूर्वीची वाडा संस्कृती होती, त्या परिसरात ते हजारो लोक राहत होते. पण कल्पना नसल्यामुळं अचानकपणे संपूर्ण दोन्ही धरणं फुटल्यामुळे संपूर्ण शहरात पाणी पसरायला सुरुवात झाली. 12:30 वाजता संपूर्ण शहरामध्ये साधारणपणे ह्या टिळक रोडचा SP कॉलेजचा जो परिसर आहे ना, तो चढील भाग आहे, वरचा उंचावरचा, म्हणून तिथपर्यंत पाणी गेलं. फर्ग्युसन कॉलेज पूर्ण पाण्यामध्ये होतं गेटपर्यंत. डेक्कन जिमखाना, कसबा पेठ, पुलाची वाडी हा सगळा परिसर, नारायण, सदाशिव, शनिवार, बुधवार पेठ, शनिवारवाडीची बॅक साईड संपूर्ण पाण्याखाली होती. तुम्ही तेव्हा शाळेत होता हे, मग तुम्हाला तेव्हा सगळ्यात जास्त चिंता कशाची होती? म्हणजे तुम्ही शाळेतून घरी कसे आला? सांगतो. तर त्यावेळेला आमच्या शाळेमध्ये ते पत्रक ताबडतोब सगळं संपूर्ण वर्गामध्ये फिरवलं की असं पानशेत धरण आणि खडकवासला धरण फुटलेलं आहे, कुठल्याही विद्यार्थ्याने वर्गाच्या बाहेर जायचं नाही. फक्त आता परिस्थिती अशी निर्माण झाली ताई की खडकी, दापोडी, पिंपरी तिकडचे राहणारे विद्यार्थी होते, त्यांना काही अडचण नव्हती. ते विद्यार्थी त्या लोकलनी आपापल्या घरी गेले. परंतु शनिवार पेठ, बुधवार पेठ, नारायण पेठ गावात राहणारे जे विद्यार्थी होते, तर आमच्या शिक्षकांची ती नैतिक जबाबदारी होती की अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना सोडणं हे चुकीचं आहे. दवा पूल त्याच्यावरती 50 फूट पाणी, ह्याच्यावरती सुद्धा 25-30 फूट वर पाणी, आणि नारायण, सदाशिव तर पूर्णपणे 100 फूट पाणी वरून ते पाणी वाहत चाललं होतं. मग आमच्या शाळेने असं एक धोरण स्वीकारलं की कुठल्याही विद्यार्थ्यांना न सोडता आम्हाला फर्ग्युसन कॉलेजमध्ये तिथे आम्हाला घेऊन गेले. आमच्या शाळेतले आमचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक सर्वांनी आम्हाला फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲम्पी थिएटर म्हणून एक नाट्यगृह आहे. जसं SP कॉलेजमध्ये रमाबाई लेडी हॉल आहे, तसा फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲम्पी थिएटरमध्ये आमच्या सर्व विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था आमच्या शाळेने केली. आणि 3 दिवस आम्ही त्या शाळेमध्ये, आम्हाला इकडे यायला संधीच नव्हती. तुम्ही कसे गेलेला शाळेतून फर्ग्युसन पर्यंत? तिकडनं त्या परिस्थिती, म्हणजे शिवाजीनगर शाळेपासून फर्ग्युसनला यायला तिकडे काही भीतीच नव्हती. कारण फर्ग्युसन गुडलक चौक जो आहे, त्या गुडलक चौकून थोडंसं वैशाली हॉटेलपर्यंत पाणी होतं, पुढं पाणी नव्हतं, त्यामुळे ती भीती आम्हाला नव्हती. मग तुम्ही 3 दिवस फर्ग्युसनला होता तेव्हा पाणी नव्हतं फर्ग्युसन पर्यंत? दुसऱ्या दिवशी पाणी उतरलं, ते पाणी कमी झालं. पण रस्त्यावरती 2 पुरुष उभे राहतील उंचीवरती, एवढा चिखल आणि सगळे दरड, दगडी बिगडी सगळं पसरलेलं होतं. मी चालू शकत नव्हतो त्यावेळी परिस्थितीत. तर पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकारने
त्यावेळेला आम्हाला मोलाचं मदत केली. संपूर्ण रस्त्यावरचं चिखल गाळ हे काढण्याकरता ती सगळी सूत्र हलवली त्यावेळेच्या नगरसेवकांनी आणि महाराष्ट्र सरकारने. तुम्ही जेव्हा 3 दिवस तिथं राहत होता म्हणजे तुमची मित्रांची काय चर्चा होती आणि तुम्हाला हे कळत होतं का की पुण्यात एवढा पूर आलाय आपलं घर पाण्यात, ती काय चर्चा असायची तुमची? चर्चा म्हणजे आता भीती काय, वगैरे? आमचे आई वडील कुठे असतील, आमच्या घरची काय परिस्थिती असेल, आमच्या बाकीचे भावंड बहिणी हे कुठं असतील हे आम्हाला काय माहितीच नव्हतं ना. टेलिफोन मोबाईल हा प्रकार तेव्हा तर नव्हताच. टेलिफोन सुद्धा एक ठराविक लोकांच्याच घरी टेलिफोन असायचे, सर्वसामान्य माणसाच्या घरी फोन कुठला. तर त्यावेळेला आम्हाला समजायला काय मार्गच नव्हता. 3 दिवसांनी आम्हाला ज्या वेळा पूर्ण शहराची परिस्थिती सुरली आणि आम्हाला आमच्या घरी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आमच्या घरामध्ये जवळजवळ 2 पुरुष एकावर एक एवढ्या हाईटला आमच्या घरात पाणी. पूर्वीची वाडा संस्कृती असल्यामुळं सगळी कौलारू घरे होती. त्यावेळेला 2 मजले 3 मजले हा प्रकार नव्हताच. आमच्याकडे काही राहिलं नव्हतं, फक्त अंगावर कपडा होता. कपड्यानिशी मग आम्हाला सरकारने, कॉर्पोरेशनने, पुणे महानगरपालिका म्हणा किंवा महाराष्ट्र सरकार म्हणा, नातूबागेमध्ये आदर्श हायस्कूल म्हणून एक शाळा आहे, आजही ती शाळा आहे. तर त्या शाळेमधले केळकर नावाचे तिथले जे मुख्याध्यापक होते, प्रत्येक शाळेच्या वरती जबाबदारी स्वीकारली की तुम्ही एवढे विद्यार्थी, एवढे लोक तुमच्याकडे राहण्याची व्यवस्था करा. तर आदर्श हायस्कूलमध्ये आमचं कुटुंब म्हणजे आमच्या परिसरातले सगळे 200-300 लोक आम्हाला त्या शाळेमध्ये तिथं मग 5-6 दिवसांनी तिथं आमची राहण्याची व्यवस्था केली आणि सतत 8 महिने आम्ही त्या शाळेमध्ये राहत होतो. 8 महिने म्हणजे वेगळा असा हॉल होता. म्हणजे शाळा चालू होती, त्या विद्यार्थ्यांना काही त्रास नव्हता, पण तसा एक वेगळा हॉल होता. तिथे आम्ही 8 महिने त्या शाळेमध्ये राहिलो. आम्हाला शाळेतर्फेच रोज सकाळ संध्याकाळी जेवायला मिळायचं आणि तिथून मग मी माझ्या शाळेत परत शिवाजीनगरला माझ्या शाळेत नेहमीप्रमाणे जायला सुरुवात केली. तुम्ही तिकडे फर्ग्युसनला होते तेव्हा तुमच्या घरी कोण कोण होतं आणि त्यांनी कसं, म्हणजे ते कसे वाचले किंवा ते कुठं तेव्हा सुरक्षित ठिकाणी गेले? आमच्या घरातले सगळे लोक पर्वतीच्या दिशेने सगळे गेले, पर्वती वरती गेले. हा म्हणजे आम्ही 4ही भाऊ, बाकीचे भाऊ 2 शाळेमध्ये होते, पण ते त्यावेळेला आम्हाला काय कळायला मार्गच नव्हता. फक्त आम्हाला कळालं की सगळं नारायण सदाशिव मधले जे काही कुटुंब आहेत, जे काही लोक आहेत, ते सगळं पर्वतीच्या वरती लोकांना सरकारने तिथं त्यांची सुव्यवस्था केलेली आहे. आणि संध्याकाळी जेव्हा 3 दिवसांनी आम्ही जेव्हा घरी आलो त्यावेळेला घरातलं पाणी वगैरे ओसरलं होतं, पण ते घर व्यवस्थित करण्याकरता 4 दिवस लागले. काय म्हणजे दृश्य काय होतं? तुम्ही घरात गेलात म्हणजे 3 दिवसानंतर फर्ग्युसन मधून आल्यावर घरी गेला तेव्हा तुम्हाला काय दिसलं आणि काय वाटलं? ते म्हणजे घरात कसं चित्र होतं? घरच्यांना पूर्ण खात्री होती की आम्ही व्यवस्थित आहोत म्हणून. त्या दृष्टीने घरच्यांना तसं काय टेन्शन नव्हतं. आणि ज्या वेळेला आम्ही आलो घरी तेव्हा घरातल्यांना खूप आनंद झाला. पण 3 दिवस 4 दिवस ते सगळं ते ज्याला मेंटेन म्हणतो ना आपण, दुरुस्ती करणे, घाण काढणे, चिखल, त्याच्यामध्ये 4 दिवस गेले. आणि आम्हाला अंथरायला पण काही नव्हतं. म्हणजे त्याला एक जुनं गोधडी नावाचा एक प्रकार होता पूर्वी, त्या आम्हाला ते सतरंजा सरकारने दिल्या. सकाळ प्रिंटिंग प्रेसचे संपादक त्यावेळेला नानासाहेब परुळेकर हे संपादक होते. त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. आम्ही जिथं राहत होतो ना त्या परिसरातल्या लोकांना सकाळ प्रेसच्या तिथल्या लोकांनी, तिथल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला खूप मोलाची तेव्हा मदत केली. अशी ती परिस्थिती त्यावेळेला होती. मग हळूहळू मग हे पूर्वीसारखं परत करायला 2 महिने आम्हाला लागले. 2 महिने. तुमच्या जवळचं किंवा कुटुंबातलं, शेजारचं असं कोणी याच्यात गेलं? सगळे लोक घाबरून सगळे. आता तर कोणीच नाही त्यावेळेच्या परिस्थितीनुसार. तसं नाही, म्हणजे पूर याच्यात बऱ्याच लोकांचा मृत्यू पण झाला, पण तुमच्या ओळखीतलं असं कोणी अडकलं आणि त्यांचा मृत्यू झाला असं काय? आमच्या तिथे नाही कोणाचा मृत्यू नाही झाला. पण इथं शनिवार पेठ मधले, आता आपण पुढे गेलो ना त्या तो बडी ब्रिज आहे ना ताई, ती जी डाव्या हाताला उंच बिल्डिंग आहे त्या लेवलला पाणी होतं. तर तिथले लोक खूप गेले. त्यांची नावं मला सांगता नाही येणार, पण ओव्हरऑल सदाशिव पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ, ज्याला पूर्वी दगडी पूल म्हणायचे, जो बालगंधर्वच्या पुढे गेलो आपण त्या ब्रिजवर
तो PMT बस स्टॉप पास करून पुढे गेलो की आपण राईटला वळतो RTOच्या रस्त्याला, समोर कोर्ट आहे बघा. होय. तर त्या पुलाला पूर्वी दगडी पूल असं म्हणायचे आणि त्याची उंची फार कमी होती. आता तो उंच आहे पूल, वाढवला. पण त्यावेळेला तो उंच नव्हताच. म्हणजे तो पूल पार वाहून गेला. त्या परिसरातले शेकडो लोक वाहून गेले. त्याचा आकडाच सांगू शकत नाही. बापरे. आकडाच सांगू शक्यच नव्हतं ते. आणि माहितीतलं असं, माझ्या माहितीतलं आमच्या इथलं तसं कोणी दगावलं नाही की सगळे पळाले सगळे लांब लांब. आणि म्हणजे पाणी येत होतं त्याची कल्पना होत होती, तसं लोक रिकामी करत होती घर. हो हो, अचानक पाणी आलं वगैरे असं. पोलिसांनी ह्याच्या सायरनवर डिक्लेअरच केलं की त्याने आपापल्या घराच्या बाहेर निघा. 12:30-1 वाजता धरण फुटलेलं आहे, शहरात पाणी पसरण्याचा संभव आहे, कोणीही घरात थांबू नका, असं ते पोलिसांनी ते जीप गाडीतनं सगळीकडे ते वार्ता पसरवली. म्हणून तो लोक बाहेर पडले. अशी ती परिस्थिती. आणि दुसऱ्या दिवशी धरण फुटलं म्हणून खोटी अफवा पसरवली. अहो, पाणी धरण फुटणार कसं, येणार कसं पाणी, धरणात पाणीच नाही ताई. पण हे जे अनवॉन्टेड लोक असतात ना, गुंड लोक म्हणा, यांनी चोऱ्या माऱ्या करण्याकरता दुसऱ्या दिवशी खोटी अफवा पसरवली आणि धरण, त्या भीतीने जे काही लोक घरी आलते ना ते पुन्हा पळाले बाहेर. आणि मग घरातल्या भांडी कोंडीचे काय आहे, अशी ती परिस्थिती. संपूर्ण पुणे शहराचा हा पुन्हा पूर्वीसारखं वातावरण निर्माण होण्याकरता साधारणपणे 2 ते 3 वर्ष लागली. तुम्हाला आता त्याच्यातलं असं कुठलं एखादं दृश्य शाळेत जाताना येताना किंवा तुम्ही रोजच्या रस्त्याने जाताय धरण फुटण्याच्या आधी आणि नंतर तुम्हाला काय जाणवायचं, म्हणजे काय बदल तुम्हाला जाणवत होता किंवा वातावरणात असं दुःख किंवा तसं काही वाटत होतं का तुम्हाला? म्हणजे एक उणीव भासते आपल्याला की आधी असं होतं, आपण आता सहज म्हणतो की आधी इथं असा वाडा होता, आधी हे होतं, तसं तुम्हाला काय एखादी तुमच्या आवडीची एखादी ठिकाण होतं, घर होतं किंवा जागा जी या पुरात गेलीच, म्हणजे ती नंतर कधीच नाही हे? सकाळपर्यंत तिथे पटवर्धनांचा वाडा होता. अच्छा. ते पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन म्हणजे पूर्वीचे जुन्या काळातले महर्षी अण्णा कर्वे, तसे हे पटवर्धन. त्या पटवर्धनांचा मोठा वाडा होता सकाळ प्रेसला लागूनच. आम्ही जिथे राहत होतो ना तो वाडा, तो आम्हाला माहिती होता. तो पूर्णपणे असा कोसळला. फक्त एक फ्लोअर, अजूनही तो एक फ्लोअर तसा आहे तिथे. तुम्ही त्या बाजूने कधी गेला ना, फुटका बुरुज म्हणून ते वन ऑफ द लोकेशन आहे बघा, त्याला फुटका बुरुज म्हणतात. काय इथे बघा, उजव्या हाताला तुम्ही जिजामाता बागेकडे जायला निघाला, उजव्या हाताला पटवर्धन निवास म्हणून असं ते तुम्हाला ते लोकेशन दिसेल. फक्त तो आता एक फ्लोअर आहे, तिथं कोणी राहत नाही, त्यांचं कोणी नाही आता. पण ते ऐतिहासिक याच्यातली ती मंडळी होती ती. आपण असं म्हणतो की जेव्हा असं काही संकट येतं किंवा अडचण येते तेव्हा माणसातला देव जागा होतो किंवा माणसातला देव आपल्याला दिसतो, असं कोणीतरी मदत करतं. तर तुम्ही या सगळ्या याच्यात अशी कुठली घटना ऐकली किंवा कोणीतरी एखाद्या माणसानं अशी मदत केली, तुमच्या मित्रांकडून असेल, नातेवाईकातलं असेल, म्हणजे माणसातला देव दिसला असं तुम्हाला जाणवलं, असं काही घटना आहे का तुमच्याकडं? तसं तर काही म्हणजे माझ्यासमोर तसे काय घडतं, म्हणजे तसं काय कोणी ऐकलेली असेल किंवा आई वडिलांनी सांगितलं की आम्ही असं एकाने मदत केली. दुसऱ्या दिवशी एक मी डोळ्याने प्रत्यक्ष पाहिलं. डेक्कन जिमखाना आहे तिथं, डेक्कन टॉकीज होतं पूर्वी. त्याच्यासमोर ह्या MSCBच्या सगळ्या ह्या ज्या तारा आहेत त्याच्यावरती एक बाई अशी मरून त्या तारेमध्ये अडकलेली होती. हे डोळ्याने पाहिलं. त्या चिखलात ते अडकली, कारण ते पाणी होतं, पाण्यात ते आणि त्या तारेमध्ये ती बाई अशी अडकून पडलेली होती. ते शी वॉज डेड. ते तो तारेचाच करंट लागला आणि पाणी हे असं, हे डोळ्याने पाहिलं मी. आणि अशा अनेक घटना की माणसंच राहिली नाहीत हो ताई, सगळं बेचिराग झालं अक्षरशः. आणि ही पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण होण्याकरता 8 महिने 10 महिने नंतर मग पर्वती दर्शन, ते लोकेशन लक्ष्मीनगर आणि निसन हॅट म्हणून ही सेनादत्त पोलीस चौकी जी आहे त्याच्या आतल्या बाजूला वैकुंठच्या पुढे बघा निसन हॅट म्हणून एक म्हणजे अशा गोल घरं होती, गोल पत्र्याची घरं. तिथं जे पूरग्रस्त झाले, जे बेघर झाले,
आम्ही सुद्धा बेघर झालो, आम्हाला राहायला जागाच नव्हती. मग तुम्ही नंतर म्हणजे 8 महिने तुम्ही म्हणलात की शाळेत राहिलो आदर्श स्कूलला, तर मग घरी नंतर तुम्ही कधी आलात आणि तोपर्यंत या 8 महिन्यात काम काय करत होता, घर कसं चालत होतं? आमच्या ह्या 8 महिन्याच्या कालावधीमध्ये माझे सर्वात थोरले भाऊ ते आमच्या वडिलांबरोबर आमचा आपण गाई जनावरांना, गाई म्हशी ह्यांना जो आपण चारा, पेंड मका म्हणा, वैरण म्हणा, जे खायला घालतो, तो आमच्या वडिलांचा व्यवसाय होता. अच्छा. मंगळवार पेठ गाडीतळ म्हणून म्हणतात, हां. ते तिथे तो पूर्वी फार मोठा कडब्याचा व्यापार भरायचा. आरटीओच्या पुढे जे माल दाखवायचे आहे, डॉक्टर आंबेडकर सभागृह जे आहे आत्ताचं, त्याच्या त्या आतल्या बाजूला मंगळवार पेठकडे रस्ता आहे, तिथे कडब्याच्या व्यापाऱ्यांचा फार मोठा एक व्यवसाय तिथं चालत. तिथं आमच्या वडिलांचा कडबा व्यवसाय होता. मी कडबा बाहेर गावून मागवायचा, ही ग्रामीण मंगळवेढा, बार्शी, असं इकडं लातूर, इकडं आम्ही ते कडबा मागवायचो आणि तो होलसेल पद्धतीने मागवायचो आणि रिटेल पद्धतीने आमचे वडील ते विकायचे. तसं ते सोपं काम नव्हतं, अवघड काम होतं. आणि एवढा तो व्यवसाय करून 17-18 माणसाचं कुटुंब चालवायचं म्हणून माझे थोरले भाऊ ते आमच्या वडिलांना मदती करता जात होते. कारण त्यावेळेला ते नुकतेच SSC झालेले त्यावेळेला. आणि नंबर 2चे भाऊ, त्यांचं शिक्षण मी 3 नंबर. मी शिकलो नंतर, आपल्याला भविष्य चांगलं घडणार नाही ही जाणीव मला पूर्वी होती, म्हणून मी SSC झालो, SP कॉलेजमध्ये ग्रॅज्युएट झालो, BA ऑनर्स इकॉनॉमिक घेऊन BMCच्या वर. आज माझी परिस्थिती इतकी स्ट्रॉंग, चांगली आहे. माझी 3 मुलं, ती माझी प्रॉपर्टी. तुमचं तर कुटुंब त्या याच्यातून सावरलं, पण असं कुठलं घटना किंवा अशी कोण व्यक्ती आहेत का जे तुम्ही लहान असताना त्यांचं मोठं प्रस्थ होतं पण पुराने म्हणजे सगळंच गेलं किंवा नंतर आता फक्त आठवणीतच राहिले ते? असं वाड्यामध्ये 14 भाडेकरी राहत होते, पण सगळे बेघर झाले. कोण कुठे गेलो, कोण कुठं. पर्वती दर्शनला त्यांना जागा मिळाल्या, खोल्या मिळाल्या, आम्हालाही मिळाल्या होत्या. पण आम्हाला आमचं कुटुंबच मोठं, आम्हाला एक खोलीचा काय उपयोगी, 25 माणसं कशी राहणार, म्हणून आम्ही ती सरकारला परत ती खोली दिली. आम्हाला आम्ही जिथं राहत होतो ना, आम्ही तिथं व्यवस्थित डेव्हलप, कारण ते आमचं भाड्याची जागा होती. 3 खोल्या होती तिथे, त्यामुळं त्या 3 खोल्या आम्ही व्यवस्थित पुरतील. एक खोली ते आम्ही परत केली. ती हळूहळू मग ते भाड्याची जागा होती, मग ते घरमालक वगैरे त्रास द्यायला लागले. शेवटी माणूस आजकाल आपण पाहतो, ऐकतो, बरोबर की नाही. आणि मग आम्ही 66ला ही प्रॉपर्टी आमच्या वडिलांनी विकत घेतली. आता आज जेव्हा पाऊस पडतो, आता पावसाळ्याचेच दिवस आहेत, तर असा मोठा पाऊस पडतो किंवा बातम्या येतात की धरण भरलं, खडकवासला भरलं, हे भरलं, अजून पण ती भीती वाटते अशी? आता भीती वाटण्याचं सहसा मनात नाही येत. त्याचं कारण सांगतो की आता डेव्हलपमेंट खूप झालेली. पण एक भीती मला असं म्हणायचंय की त्या तेव्हाच्या आठवणी जाग्या होतात किंवा आता आठवणी जाग्या होतात. काल परवाच आमच्या बागेमध्ये आमचा लाफ्टर क्लब आहे, मी आमच्या लाफ्टर क्लबमध्ये वन ऑफ द मेंबर. काल परवाच चर्चा केली, अजून 4 दिवसांनी 12 जुलै 61ला पानशेत धरण फुटल्याशी सगळं डोळ्यापुढं येईल आणि 65 वर्ष पूर्ण होतील असा तो प्रसंग. म्हणजे ते ज्यांनी पाहिले ते कधी विसरत नाही, ज्यांना माहीत नाही त्यांना माहितीच नाही, बरोबर की नाही. कारण त्यावेळेला मी 9वीला होतो, मला चांगलं समजत होतो असं. म्हणजे हे इतकं वाईट सगळं घडलं, मग देवाबद्दल आता थोडंसं काय झालं की आपण देवाला दोष देतो, नशिबाला. हे इतकं सगळं घडल्यावर देवाला, नशिबाला दोष देण्याचा किंवा त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय बदलला? आता कसं आहे ताई की नैसर्गिक संकट हे असं काही सांगून येत नाही. आपण देवाला याचना करतो, परंतु देवाची याचना का करतो की बाबा असं होऊ नये, पण नैसर्गिक संकटाला देव पण काही करू शकत नाही, बरोबर की नाही. आता पाहतो ना आपण मुंबईमध्ये हे सगळं दरडे कोसळतात. त्या मावळामध्ये 3 फॅमिलीज गेली, आई वडील मुलगा, त्याचं नवीनच लग्न झालेलं मावळामध्ये गेले ते. तर अशा घटना हे नैसर्गिक, याला कुणीच काही करू शकत नाही ना. निसर्ग एकदा कोप पावला की मग काय करू शकत नाही आपण. पण बदल काय झाला की आता नवीन डेव्हलपमेंट, नवीन सुधारणा, धरणं कशी बांधायची, त्यावेळेला पूर्वीचं काय एवढं माहिती नव्हतं ना.
आता तसं होणार नाही आणि होऊ पण नाही अशा आपण अपेक्षा करणार. आता तुमचं घरातलं तुम्ही म्हटलात की बरंच तुम्हाला 8 महिने लागले वगैरे, तुमची अशी एखादी वस्तू किंवा तुमचं असं काहीतरी त्या पुरात गेलं पण तुम्हाला ते आज पण आठवतं, ही माझी आवडीची वस्तू होती घरातली, हे माझी म्हणजे आवडीचं बसण्याचं काहीतरी ठिकाण होतं, किंवा असं काहीतरी जे तुमच्या रोजच्या रुटीनमधलं होतं पण ते पुरात गेलं ते गेलंच? नाही तसं काही नव्हतंच ना. म्हणजे घरातलं जे संसारातलं जे काय वस्तू, भांडी कोंडी अंथरुणं पांघरुणं ते गेलं. तसं वैयक्तिक माझं असं खेळाचं काहीतरी असतं, खेळण्याचं काहीतरी वस्तू असते किंवा असं काही? खेळण्याचं तसं तर काय आता खेळण्याचं पूर्वी भोवरे खेळायचो काय, पण भोवरे मी ते काही कॅज्युअल वस्तू असते त्यामुळे त्याचं इतकंसं अटॅचमेंट तशी एवढी एका गोष्टीची. ओके. क्रिकेट खेळायचो त्यावेळेला मी. आता आमच्या क्रिकेटचा एक संघ होता. आम्ही जिथे राहत होतो ना तिथे त्याचा कॅप्टन मीच होतो. आम्हाला जागा कुठली खेळायला तर शनिवारवाडा, त्याच्या पुढे पूर्वी मैदान होतं बघा, असं मातीचं मैदान. आता सगळं कॉन्क्रीट केलं, आता खूप डेव्हलपमेंट झाली. आणि पूर्वी म्हणजे आता आमच्या लहानपणी किंवा आमच्या जन्माच्या आधी तिथे सगळा बाजार भरायचा, मंडई बाजार, त्या शनिवारवाड्याच्या समोर. फार जुनी गोष्ट आहे ती, आम्हाला माहीत पण नाही. पण त्या शनिवारवाड्याच्या समोर एक बटाटा मारुतीचं असं मंदिर आहे, त्याला बटाटे मारुती म्हणतात. तिथं बटाट्यांचा व्यापार भरायचा त्यावेळेला म्हणून. आणि तिथे आम्ही क्रिकेट खेळायचो. ती मात्र आठवण मला येते कारण मी कॅप्टन होतो. आमच्या मॅचेस व्हायच्या. धरण फुटलं त्याच्या आधी खेळत होते तिथं? मग त्याच्यानंतर कधी नाही खेळत? नंतर खेळायला राहिलं, परिस्थितीच बदलत गेली ना आणि ठिकाण नाही राहिलं. ते त्या वाड्यासमोर जे खेळायचं ती जागा आम्हाला सोयीस्कर होती. किंवा आता हे 4 बुरुंज आहेत ना, हे गोल बुरुंज आहेत, त्याच्यात त्या 2 बुरुंजच्या मध्ये जे असं डिस्टन्स असं लांबुळकर पॅसेज होता बघा, तिथं तार कंपाऊंड होतं, तिथे आम्ही आतमध्ये खेळायचो. तिथे मला आठवतं जिजामाता बागेच्याकडे निघतो ना आपण, तर डाव्या हातात 2 बुरे, त्याला एक नारायण दरवाजा म्हणतात आणि पलीकडचा गणेश दरवाजा, त्याच्या मधला तो डिस्टन्स आहे, तिथं आम्ही क्रिकेट खेळायचो. तर त्यावेळेची लोकसंख्या पाहिजे किती होती? 1 लाख 1.5 लाख लोकसंख्या. आता 80 लाख लोकसंख्या आहे पुण्याची. म्हणजे हा जो 80 पट हा फरक झाला, सगळं बदल होत गेला. ही घटना सोडून तेव्हाचं पुणे आणि आत्ताचं काय एक असं वाटतं की नाही तेव्हाची गोष्ट ही आता पण असायला पाहिजे होती, म्हणजे डेव्हलपमेंटचा मुद्दा सोडला तर? त्यावेळेचं पुणं आणि आत्ताचं पुणं ह्याच्यात जर आपण तुलना केली तर त्यावेळेचं पुणं खूप चांगलं होतं. म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे माझं मन मला सांगतं त्यावेळेला ओनरशिप, फ्लॅट, बंगले हा प्रकार फक्त हा डेक्कनचा भाग जो आहे, डेक्कन पुलावरून पुढे गेलो, ती जी वसाहत होती ती श्रीमंत लोकांची वसाहत होती. आपटे रोड, प्रभात रोड, तिथे त्या लोकांनी श्रीमंत लोक होते, त्यांनी त्यावेळेला स्वस्तात प्लॉट घेतले, बंगले बांधले. पण डेक्कनच्या पुढं आणि डेक्कनच्या इकडं हा सगळा मध्यमवर्गीय. तर त्यावेळची परिस्थिती ताई अशी की वाडा संस्कृती होती, ती संस्कृती खूप छान होती, आनंदी होतो, सुखाला दुःखाला सगळे एकत्र यायचे. त्याच्यात जे म्हणजे एखाद्याच्या घरात समजा हे नसेल तर लोक एकमेकाला मदत करायची. तो जो जिव्हाळा, ते जे प्रेम, ते आज बघायला मिळत नाही. ओनरशिप संस्कृतीमुळे कोण कोणाकडं सिंपती याला म्हणतो, आस्था, आपुलकी, प्रेम हे काही राहिलं नाही. मी, माझी बायको आणि माझी मुलं, आता अशी ही संकुचित कुटुंब पद्धती निर्माण झाली. त्याला काही इलाज नाही. काळ बदलला तसं माणसांनाही बदलावं लागतं, ह्यात कोणाचा दोष नाही. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, तो ऱ्हास झाला त्या कुटुंब पद्धतीचा आणि विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झाली. विभक्त त्याला कारण असं आहे की वर घरात 3 भाऊ 4 भाऊ, प्रत्येकाचं मतं वेगळी, प्रत्येकाचे विचार वेगळे असं आहे. आणि पैसा, म्हणजे त्यात कोणाचा काही दोष नसतो. परिस्थिती तशी निर्माण झाली. कोर्ट आहे ना आता सिव्हिल कोर्ट, तिथे पुणेकर म्हणून माझे एक मित्र होते, पुणेकर, सुरेश पोटफोडे, एक प्रमोद पवार, हे माझे वर्गमित्र. आम्ही रोज म्हणजे डबा एकत्र खायचो, मधल्या सुट्टीत खेळायचो, हुतू कबड्डी हे खेळायचो. ते आज कुठं आहेत माहीत पण नाही. आहेत का नाही आम्ही शोधबोध प्रयत्न केला पण काही नाहीत. आपण हां असे पूर आला नाही, पूर आल्यानंतर त्याच्यातले 2 जण मला वाटतं नसावेत त्यावेळेला, ते गेले ते. पण बाकीचं आता कोण, पुणंच मोठं झालं एवढं. पूर्वीची कसबा पेठ
आणि आत्ताची कसबा पेठ बरं, खूप फार फरक येत आहे. इयत्ता 10वीला जेव्हा गेलो, 10वी आणि 11वी, त्यावेळेला मी बसने जायला लागलो शाळेत. तर शनिवारवाड्याच्या तिथे फुटका बुरुज म्हणून जो आहे तिथं बस स्टॉप होता. तिकीट होतं फक्त 5 पैसे, 5 पैसे तिकीट शिवाजीनगर एस टी स्टँडपर्यंत. त्याचा बसचा पास काढला होता. त्या पासचा महिन्याला ₹1.25 तो महिन्याला पास मिळायचा. ₹1.25 तो पास. मी जायला कितीही जा, कितीही वेळा जा. नंतर मग 11वीला गेलो. मग आमच्या वडिलांनी मला सायकल घेतली की आता तू सायकल येऊन जात जा शाळेमध्ये. सायकलची किंमत होती ₹110 त्यावेळीची किंमत. आणि ती सुद्धा हप्त्याने घेतली. त्याचा मासिक हप्ता होता महिन्याला ₹3. बुधवार चौकात वसंत टॉकी जी आहे तिथे कुलकर्णी सायकल मार्ट म्हणून होतं. आणि त्यांच्याकडे त्या नवीन सायकली मिळाल्या त्या म्हणजे त्यावेळेला बँक लोनवर हा प्रकार काय नव्हता. ₹110 सायकलची किंमत. त्यांनी असं कार्ड बनवलं होतं आणि ₹3 महिना हप्ता. म्हणजे ते लोन पेटेपर्यंत ₹3. आणि त्यांनी असं कार्ड केलं होतं दर महिन्याला 7-8 तारखेला ₹3 भरायचे, ते सही करणार. म्हणजे किती किती म्हणजे ऐकायला किती गंमत वाटते की नाही. ₹110 आज ₹110 काय येतात आहे. ₹500 नोट तुम्ही जर मोडली आत्ता तर तासाभरात ती नोट संपून जाते. तर त्याला चलन फुगवटा झाला, बाकी काही नाही. पूर्वीच्या रुपयाला जी किंमत होती, पूर्वी आमच्याकडे चांदीचे रुपये होते. पूर्वी पुण्यात सरकारने पूर्वी चांदीचे डॉलर म्हणजे रुपया, तेव्हा जॉर्ज किंगचं असं हे असेल चित्र, ते बंद केले. मग ते चांदीच बंद झाले. मग रुपये, $1 त्याच्यावर जॉर्ज किंग, 50 पैशाचं चित्र जॉर्ज किंग, 4 आणे. आणि आमची आई, आमचे वडील आम्हाला त्यावेळेला 2 पैसे खर्चायला द्यायचे. 2 पैशाचं नाणं होतं, पिवळ्या रंगाचं आणि पांढऱ्या रंगाचं, छोटंसं चौकोनी असं. म्हणजे रोज आमच्या वडील आम्हाला 2 पैशाचं नाणं द्यायचं. त्या 2 पैशामध्ये आम्हाला ती सवय, आम्ही जुन्या मंडईत जायचो. मला गोड फार आवडतं. 2 पैशात काय काय यायचं? त्या 2 पैशामध्ये एवढी जिलबी यायची. आणि आमचे मित्र वगैरे घेऊन मग आम्ही एकत्र ते खायचो. असा तो सिनेमाचं तिकीट म्हणलं तर 25 पैसे तिकीट. जनक जनक पाहायला पाहिजे, व्ही शांतारामने काढलेला त्यावेळेचा चित्रपट प्रभात टॉकीजला 186 आठवडे केला. आणि सरकारने त्याला मग टॅक्स फ्री केला. तो चित्रपट इतका तो, तर त्यावेळेला 1 आणा तिकीट होतं सिनेमाचं. तुम्ही कुठला पहिला पिक्चर बघितला थिएटर? मी सिनेमाचा फार आवडता मला राज कपूर हा कलाकार फार आवडतो. म्हणजे मी त्याचा फॅनच आहे. आता विषय निघाला म्हणून तुम्हाला कंटाळा येऊ नये असं म्हणून, राज कपूरचं जेव्हा ते दुःखद निधन झालं 2 जून 1989, म्हणजे मागच्या 2 जून 1989ला, ते किती वर्ष झाले बघा. तर त्यावेळेला ह्याच इमारतीमध्ये आम्ही कॅरम खेळत बसलो होतो. आणि ते रेडिओला बातमी, तेव्हा टी व्ही कुठले हो, रेडिओला की महान कलाकार ऐसा. मला ते एकदम म्हणजे खोटं नाही सांगत, मला राज कपूर म्हणलं की मला जेवण पण आठवणार नाही इतकं ते. तर मी तुम्हाला सांगतो, सकाळी 5:30ला मुंबईला जायचं अंत्ययात्रेला. बघा आपण राहतो कुठं आणि RK स्टुडिओ मुंबईला कुठे, या सगळ्या गोष्टी. तर माझे मोठे चिरंजीव आहेत ना, विनोद सातव, तेव्हा ते 8वीला होते. तर मला म्हणले मी येऊ का आपल्याबरोबर. तर मला एक कंपनी पाहिजे होती. म्हटलं चल, मग इथनं बस धरली, 11 नंबर बस, त्यावेळेचा बसस्टॉपचा नंबर. स्टेशनला गेलो आणि एशियाड गाडी, त्यावेळेला एशियाड गाड्या होत्या बघा. ते इंदिरा गांधींनी त्यावेळेला आपल्याकडे जागतिक झालं ना ते स्पर्धा. मुंबईला गेलो, RK स्टुडिओ, 12:30 वाजता पोचलो. ती लोकल ही पॅसेंजर गाडी, तिकीट होतं ₹2 पॅसेंजरला त्यावेळेला. RK स्टुडिओ ते उतरलो तिथे. आणि मग तिथे आम्ही ती एवढी गर्दी पाहिली, बाप रे. आणि आता हे कसं काय जायचं आपण, आपल्यासारख्या सामान्य माणसाला कोण आतमध्ये घेणार. माझं नशीब चांगलं बघत आहे. लालबाग जे आहे, लालबाग तिथला जो नगरसेवक शिवसेनेचा नागेश पवार म्हणून, तिथे ते जिथं राहतं तिथे माझी पुतणी राहते. त्याच्यामुळे त्यांची माझी ओळख. ते म्हटलं सातव इकडे कसे काय आला. म्हणलं क्या बात आहे, चला. नगरसेवक शिवसेना फुल फॉर्ममध्ये त्यावेळेला. मग आमचे चिरंजीव आम्ही आतमध्ये RK स्टुडिओमध्ये, आम्हाला आतमध्ये जायला परवानगी मिळाली.
तर तुम्ही बसला ना, इथं देवानंद बसलेले, इथं राज कपूरचे ते चाहते मुलं, इथे सगळे मोठे मोठे कलाकार असे 5 फुटाच्या अंतरावर बसलेले, आणि आम्ही जाऊन तिथे बसलो. केवढं मोठं हे भाग्य वगैरे. त्या जुन्या गोष्टी आठवल्या. नंतर मग ते चंदनवाडी ते चेंबूरला स्मशानभूमी, ते मग मी माझ्या पुतणीकडे गेलो. त्या दिवशी चतुर्थी होती, अजूनही माझ्या लक्षात आहे बघा. मग पुतणीकडे गेलो, तिथं स्नान करून चतुर्थी सोडली. रात्री 10:30ला परत दादरला आलो, एशियड पकडली, पहाटे 4ला इथे आलो. हे जुने किस्से. मला ते सिनेमाची आवड आणि गाण्यांची आवड ही आपली वैयक्तिक ती पाहिजे. तर पूर्वीच्या ह्या नारायणपेठेमध्ये आम्ही 1966ला इथे आलो. ही प्रॉपर्टी खरेदी केल्यानंतर तर आमच्या शेजारी एक जोशी नावाचे ग्रस्त राहत होते. ते फिलिप्समध्ये मोठे ऑफिसर होते. पूर्ण नारायणपेठेमध्ये 2 व्हीलर वाहन फक्त एक होतं. ते जेव्हा बाहेर गाडी काढायचे आणि जेव्हा निघायचे तो लोक अशा आपुलकीने पाहिजे, गाडी लॅमटर आली लॅमटर. आज तसं आहे का? आज प्रत्येक घरोघरी घरात आज एवढा बदल झाला आहे की प्रत्येक घरटी 1 किंवा 2 4 व्हीलर गाड्या असतात. आणि 2 व्हीलर तर काय बोलायला नको, माणसाची गाडी. हा जो बदल झाला, हा बदल होणं गरजेचं आहे. लोकवस्ती वाढली, कुटुंबाची संख्या वाढली, आणि ह्या आता नोकरी उद्योग काय करता, हे वाहनं किंवा हे ज्या काही गोष्टी आहेत ह्या आवश्यक निर्माण झालेल्या आहेत. त्याला दोष कोणाचाच नाही. संपूर्ण टेक्नॉलॉजीच बदलली ना आज, पुण्याची म्हणा, मुंबईची म्हणा. तर पूर्वीचं पुणं ना आत्ताचं पुणं ह्याच्यात जर तुलना केली आपण, तर पूर्वीचं पुणं खूप चांगलं आणि शांत होतं. आणि त्यावेळेचे लोक खरंच सुखी होते, मानसिकदृष्ट्या सुखी होते. आज पैसा भरपूर आहे, पण माणसाकडे सुख आहे का? सगळ्या गोष्टी पैशाने खरेदी नाही करता येत, असं आहे ना. समजा मी एखाद्या मेडिकलच्या दुकानात गेलो आणि त्यांना म्हणलं 1000 रुपये घ्या, मला एक सुख द्या असलं तर द्या, नाही का? तसं नाही आहे. हा बदल आणि तो काळ आहे, नैसर्गिक आहे, ते होणारच, त्याला कुणी काही करू शकत नाही, असं आहे ना. तर हे पुणं, आणि प्रॉपर पुण्यातले. आम्ही इथं 66ला आलो, नंतर माझं 72ला लग्न झालं. नंतर मग नोकरी मी एका रेडिएटर फॅक्टरीमध्ये वेलफेअर ऑफिसर होतो. पण माझी नोकरी ती दुर्दैवाने गेली. तिथं ते संप वगैरे हा प्रकार सुरू झाला, आमची नोकरी गेली. नंतर मी खूप हाल अपेष्टा केल्या, फार स्ट्रगल लाईफ झालं. लग्न झालेलं, नैतिक जबाबदारी, एक मुलगा, आणि पुढं आयुष्य जगायचं कसं. पण शेवटी प्रामाणिकपणा ठेवल्यामुळे मला सुखाचे दिवस आले. प्रामाणिकपणे ठेवला नसता तर तात्पुरता गरज लागली असती, पण तात्पुरता सुखी झाला असतो. पण अल्टिमेटली तर प्रामाणिकपणा फार महत्त्वाचा आहे. आणि ते असेल तुमच्याकडं तर परमेश्वर तुमच्या पाठीशी 100% आहे. हा माझा अनुभव आहे. मग आम्ही इथं आलो, आम्ही 5 भावंडं. मग ही बिल्डिंग आम्ही डेव्हलप केली. ही 3 बाकीची आता एकत्र कुटुंब पद्धत आली की त्यांची मुलं, त्यांच्या बायका, मी कुटुंब वाढत जातो. प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या. मग त्यांना आम्ही त्यांच्या 3 भावांना आम्ही त्यांना त्यांच्या अविभक्त प्रॉपर्टीपैकी 1/25 हिस्सा त्याची व्हॅल्युएशन काढून त्या 3 भावांना आम्ही पैसे दिले. आणि ही प्रॉपर्टी मी आणि आमचे थोरले भाऊ आम्ही दोघांनी परचेस केली. तर त्यांची जी बेवडी, म्हणजे पुण्याच्या जे महापौर होत्या राजलक्ष्मी भोसले, ती बेवडी आमची. मग ती प्रॉपर्टी आम्ही दोघांनी एक विचाराने डेव्हलप केली. आणि 1 इंचसुद्धा विकला नाही. सगळे साईच्या साई फ्लोअर घरी ठेवले. एक लीज बेसिसवरचे सगळं कमर्शियल कॉम्प्लेक्स केला. आणि त्याच्यातून येणारं जे उत्पन्न आहे ते 50% आम्ही त्यांना देतो, 50% मी घेतो. खर्च वजा जाता सगळं ईच अँड एव्हरी. आणि ही प्रॉपर्टी आम्ही जतन केली. ही वडिलोपार्जित प्रॉपर्टी. ही प्रॉपर्टी विकण्याचा आपल्याला नैतिक अधिकारच नाही. बरोबर की नाही? म्हणून आमची मुलं म्हणतात ना, आज प्राईम लोकेशनला आमची प्रॉपर्टी आहे, ती सांभाळलं किती अवघडत आहे. पण ती आम्ही सगळं, मी आता बघ कर्वेनगरमधनं रोज सकाळी 11 वाजता इथे असतो. 11 ते 1 खाली वर जाणार, कोण आलं कोण गेलं, वॉचमन आहेत का नाही, हाऊसकीपिंगवाले आलेत का नाही, सगळं लक्ष. आणि मग घरी जाणार. त्याच्यात एक मानसिक समाधान मिळतं. किंवा आपण आज शाळेत गेलो, हजेरी लावली म्हणून. 50-60 वर्षापूर्वीचं पूर्ण त्यावेळेची परिस्थिती आम्ही काय पाहिली काय, तर हे लोकांना माहीत नाही ना, नवीन जनरेशनला.
म्हणून तुम्ही आता आज म्हणजे आता त्या बिल्डिंगवर तिथल्या पूर रेषेचं लाईन आहे, फक्त ती बघून फोटो काढून जातात, पण ते किती भयानक तिथं आहे परिस्थिती. ना त्या बिल्डिंग हा, त्या लाईन आहे building वर. बघा. हो हो तेच ना. आता मी इथंच राहायला होते तर मला माहिती, फक्त ते बघून पण त्याच्या मागे इतकं वर पाणी जाणं म्हणजे हे नाहीये, ते किती लोकांनी सहन केलं असेल किंवा किती नुकसान झालं असेल काय सांगू शकत नाही. आणि अक्षरशः ह्या नदी किनाऱ्या राहणाऱ्या लोक जे आहेत ना, हे किती लोक वाहून गेले त्याचा आकडाच माहीत नाही. बरोबर. ते सरकारने डिक्लेअर नाही केला त्याचा मनुष्याच्या मनावर परिणाम होतो ना. हा ना. आणि पुण्यासारखं शहर. हां, आता हा पूल आहे ना ताई, त्या खाली जी ती कमान आहे ना अशी खाली, तिथं बघा लाल लाईन आहे बघा, ती पूर रेषेची डेड लाईन ती पुरेशा. आणि हे इकडचे आमच्या समोर आहे ना, यांना ते ग्रीन पट्टा म्हणून यांना रिडेव्हलपला परवानगीच नाही आहे. थोडंसं पुढं गेलं की रिडेव्हलपमेंट चालू आहे बघा, इकडं काही नाही. नदीच्या जवळ हां, नदी. पानशेत धरण फुटलं, त्याला आता 60पेक्षा जास्त वर्ष होऊन गेली. आमच्यासारख्या तरुण पिढीला आता फक्त पूररेषा आणि धरण फुटलेलं एवढं बातम्यांमधूनच माहिती. पण तुम्ही ते जगलायत, ते संकट तुम्ही अनुभवलंय, त्याच्यातून उभं राहून तुम्ही स्वतःचं परत एकदा घरच म्हणूया आपण निर्माण केलं, आणि तो अनुभव तुम्ही आमच्याशी शेअर केला आणि ती गंभीरता काय होती त्या घटनेची ते सांगितलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. अनसीन मराठीला तुम्ही तुमचा इतका अनमोल वेळ दिला त्याबद्दल मनापासून आभार.